कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठीची बहुप्रतीक्षित आरक्षणाची घोषणा अखेर जाहीर झालेली आहे। हे महत्त्वपूर्ण पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्याने खेडच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे। या घोषणेने स्थानिक राजकारणामध्ये मोठा उत्साह संचारला असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग आला आहे। या आरक्षणाच्या घोषणेनंतर स्थानिक कार्यकर्ते आणि नेते श्री वैभव खेडेकर यांनी आपला आनंद मोठ्या जल्लोषात साजरा केलाय। त्यांनी आपल्या समर्थकांसह फटाके फोडून आणि मिठाई वाटून या निर्णयाचे स्वागत केले आहे। खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली या जल्लोषाने त्यांच्या गटाकडून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सक्षम उमेदवार देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। खेड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे नगराध्यक्षाचे आरक्षण सर्वसाधारण महिला पडल्याचे समजते आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी फटाके वाजवून आनंद व्यक्त केलेला आहे। या नगरपालिकेमध्ये गेली 15 वर्ष सत्ता ही आमची राहिलेली आहे। गेले 15 वर्ष सत्ता ही आमच्या आधिपत्याखाली राहिलेली आहे, खेडवासियांच्या आधिपत्याखाली राहिलेली आहे आणि येणाऱ्या देखील निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी जोरदार मुसंडी मारू आणि सर्वसाधारण नगराध्यक्ष पदाची महिला निवडून आणू आणि बहुमतामध्ये नगरसेवक देखील निवडून आणू। अशा पद्धतीचं आमची व्यूहरचना आहे, कशा पद्धती बांधणी आहे, कशा पद्धतीचे लोकसंपर्क आमचा आहे आणि म्हणून आम्हाला आमचा आत्मविश्वास आहे की आम्ही ही नगरपालिका या ठिकाणी बहुमतामध्ये जिंकू आणि नगराध्यक्ष देखील या ठिकाणी विजय करू असा आमचा ठाम विश्वास आहे। म्हणून आज आम्ही फटाके फोडून आणि पेढे भरवून याचा आनंद व्यक्त केलेला आहे। धन्यवाद।